अनुसूचित जाती आरक्षण बचाव आंदोलन समितीने आज गडिंग्लजमध्ये बैठक घेतली। गडिंग्लजमध्ये एससीच्या दाखल्यावर नगराध्यक्ष झालेले आहेत तुर्भटमठ आणि मठपती यांनी जे बोगस दाखले काढलेले आहेत ते दाखले रद्द व्हावेत ही आमची मूळची मागणी आहे। दुसरी गोष्ट, या दाखल्यांसाठी ज्यांनी बोगस दाखले दिलेले आहेत त्यामध्ये मुख्याध्यापक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा आणि जे कोण आहेत किंवा ज्यांनी फोन कुणी वरिष्ठ नेत्याने कुणीतरी केलेला आहे असं सांगतात, त्यामध्ये त्यांना देखील सहआरोपी करावा अशी माझी मागणी आहे। कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार कायदा सर्वांना समान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 341व्या कलमानुसार जे आम्हाला अधिकृत आरक्षण दिलेलं आहे ते लाटण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ते आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। विशेषतः येथील जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेनं मागासवर्गीयांची मतं चालतात त्यांना, पण मागासवर्गीय प्रतिनिधी चालत नाही। ही जी जातीवादी भूमिका घेतलेली आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये आम्ही आजरा चंदगड गडिंग्लजमध्ये जाहीर मोर्चा काढतोय। मला जर आमचं आरक्षण चालत असेल तर आमचा रोटीबेटी व्यवहार का चालत नाही हा आमचा महत्त्वाचा विषय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली आम्हाला धर्मांतर केलं। त्या हिंदू धर्मात मी जन्मलो, त्या हिंदू धर्मात मरणार नाही अशी येवला मुक्कामी नाशिक येथे घोषणा केली आणि धर्मांतर 1956 साली केलं। तरी देखील आम्हाला जर आमच्यामध्ये काही धर्म येत असतील आणि त्याचा गैरवापर करत असतील तर माझी विशेषतः लिंगायत समाजाला मागणी आहे की आम्हाला तिथलं महारपती करा। तुमच्यात मठपती आहे, महारपती करा, मांगपती करा, आम्हाला देखील त्या मठामध्ये प्रवेश द्या ही आमची नैसर्गिक मागणी आहे। नसेल आम्हाला प्रवेश द्यायचा नसेल, आमची ही बळजबरी नाही आहे, पण तुम्ही जर आमच्या यामध्ये यायची भावना व्यक्त केला आणि जर यायचं नसेल तर तुर्भट मठाने यांनी जे आरक्षण चुकीचे दाखले काढून केलेला आहे त्यांचा राजीनामा घ्या। आमचा तुमच्या समाजावर आक्षेप नाही, तुमच्या व्यक्तीवर आक्षेप आहे। त्यामुळे याचा आम्ही पुन्हा एकदा त्या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो आणि बोगस यंत्रणा, जी प्रशासकीय यंत्रणा ज्या अधिकाऱ्यांना बोगस दाखले दिले त्याची खातेन्याय संपत्तीची सगळी चौकशी करण्यात यावी। सरकारला या माझा इशारा आहे, हा लढा तीव्र करायचा नसेल तात्काळ त्यांचा अर्ज मागे घ्या आणि त्यांना राजीनामा द्यावा ही आमच्या सगळ्या एससी समाजाच्या वतीने। गडिंग्लज शहरात नगराध्यक्ष पदासाठी बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याबद्दल गडिंग्लजचे प्रांताधिकारी श्री एकनाथ काळंबाडे यांची भेट घेऊन गंगाधर हिरेमठ आणि नगराध्यक्ष महेश तुर्भटमठ यांना नोटीस बजावण्याची सूचना करीत या समितीने प्रांताधिकाऱ्यालयात तब्बल 4 तास ठिय्या मारत प्रांताधिकारी श्री एकनाथ काळंबाडे यांना सदर नोटीस बजावण्यास भाग पाडले। आरक्षण आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं। गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद हे एससी आरक्षित झालं होतं। या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं एससी समाजातल्या मूळ प्रवर्गातल्या मांग, महार, चांबार, ढोर, खाटीक, बुरुड या जातीच्या लोकांना उमेदवारी मिळणं क्रमप्राप्त होतं। परंतु इथल्या प्रस्थापित लोकांनी राजकीय सत्तेचा वापर करून दबाव टाकून लिंगायत समाजाचे गंगाधर हिरेमठ व महेश तुर्भटमठ यांनी एससी जातीचे बनावट दाखले प्रशासकीय यंत्रणेकडून काढून जो गोंधळ केला आणि निवडणूक लढवली आणि नगराध्यक्षपदी निवडून आले, हा मूळ एससी समाजावर झालेला अन्याय आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनुसूचित जाती एससी आरक्षण जन आंदोलन समितीच्या वतीनं 9 मार्च रोजी कलेक्टर साहेब यांच्याकडे निवेदन देऊन मोर्चा काढून प्रचंड मोठं आंदोलन केलं होतं, दाद मागितली होती। त्याचाच एक भाग म्हणून अनुसूचित जाती एससी बचाव जन आंदोलनाच्या मीटिंगच्या निमित्तानं मी आणि ब्लॅक पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आणि या समितीचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष देसाई साहेब आणि गडिंग्लजचे सगळे कार्यकर्ते आज मीटिंगसाठी आलो होतो। मीटिंगसाठी आलो असताना ज्या प्रांत साहेबांनी जो दाखला दिला त्या दाखल्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या प्रांत कार्यालयामध्ये आलो। या कार्यालयामध्ये ज्यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे दाखला दिला त्यांनाच आम्ही या दाखले देणाऱ्या लोकांच्यावरती म्हणजे खोटी कागदपत्र देणाऱ्या लोकांच्यावरती कारवाई करा। जर का कारवाई नाही झाली तर आम्ही प्रचंड मोठं आंदोलन छोडो असा इशारा दिला। त्या
आंदोलनाच्या लोकांच्या भावनेची कदर करून माननीय प्रांत एकनाथ काळबांडे यांनी 7 दिवसाच्या आत हिरेमठ व तुर्भट यांच्या कागदपत्रांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून दाखला रद्द करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवण्याचं मान्य केलेलं आहे आणि लेखी उत्तर दिलेलं आहे. हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय आहे. हे असं जर का कोण खोटे दाखले काढून मूळ SC आरक्षणाला काळं फासायचं काम करत असेल, गालबोट लावायचं काम करत असेल किंवा मूळ SC आरक्षणाच्या वर कोण डल्ला मारत असेल तर आम्ही कदापिही मूळ आरक्षित असणारे समूहातले घटक शांत बसणार नाही. आम्ही याही पुढे हे आंदोलन निश्चितपणानं पुढे नेऊ. आणि जरी एकनाथ काळबांडे प्रांताधिकाऱ्यांनी जरी आज कारवाईचं पत्र दिलं असलं तरी सुद्धा या पत्रावर आम्ही समाधानी नाहोत. ज्यांनी हा दाखला दिला ते एकनाथ काळबांडेच आहेत आणि ते सुद्धा निलंबित होईतोपर्यंत आमची अनुसूचित जाती SC आरक्षण जन आंदोलनाच्या समितीची भूमिका आहे आणि आम्ही हे आंदोलन अशाच पद्धतीनं पुढं नेऊ आणि एकनाथ काळबांडेला सुद्धा लोकशाहीच्या भारतीय राज्यघटनेचा इस्का काय आहे ते दाखवून देऊ. आम्ही निश्चितपणानं आज जरी आम्ही पत्र घेतलं असलं, त्यांच्यावर जरी कारवाई होणार असली तरी सुद्धा आम्ही या कारवाईवर खुश नाही, या त्यांच्या पत्रावर खुश नाही. ते जोपर्यंत स्वतःहून खोटे दाखले देणाऱ्यांच्यावर फौजदारी करत नाहीत तोपर्यंत आमची लढाई अशीच सुरू राहील. 5:15 या कार्यालयामध्ये आलो. माननीय प्रांत अधिकारी यांची भेट घेतली आणि या पत्राची आम्ही मागणी केली, कारवाई करणाऱ्या पत्राची मागणी केली. त्यांनी साधारणतः 5 वाजलेपासून ते 9 वाजेपर्यंत हे पत्र देण्यासाठी विलंब लावला. विलंब जरी लावला असला तरी यातील एकही कार्यकर्ता तसूभर सुद्धा ढळला नाही, हल्ला नाही किंवा कुठलेही कार्यकर्ते या मागणीपासून बाजूला गेलेले नाहीत. या आंदोलनामध्ये आमचे रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते या पत्रासाठी प्रांताधिकारी साहेबांच्या दारामध्ये ठिया मारून बसले होते आणि हा लोकशाहीचा विजय आहे. ह्या लोकशाहीच्या विजयामध्ये आम्ही निश्चितपणानं इथल्या प्रशासनाला गलित गात्र केल्याशिवाय किंवा ह्या प्रशासनाला चारी मुंड्या चित्त केल्याशिवाय आम्ही कदापिही राहणार नाही, एवढीच या निमित्तानं इच्छा व्यक्त. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयस सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. आमचं रुबाब कुत्र्यांचा चालणार नाही.